भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्माए या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे रचयिता, बुद्धीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमान जी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। दुःखी कष्टी गरीबांची कैवारी, मनाला मानवता शिकवणारी, अंधश्रद्धेतून वाईट व्यसनातून प्रवृत्त करणारी निष्काम कर्मयोगी परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। तसेच भगवत प्राप्ती विधीमध्ये सर्वोपरी सहकार्य करणाऱ्या सर्वांच्या लाडक्या मातोश्री वाराणसी ह्या देखील बैठकीला उपस्थित आहेत। आईंना माझा नमस्कार। तसेच आजच्या चर्चा बैठकी अध्यक्ष सन्माननीय श्री खेमजी तेलमासरे साहेब या ठिकाणी अध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत। साहेबांना माझा नमस्कार। तसेच आजच्या बैठकीचे सूत्रसंचालन करतात आमचे मोठे बंधू सन्माननीय तुलारामजी तिगरे साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत। यांना माझा नमस्कार। तसेच परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ अंतर्गत सर्व मार्गदर्शकांना माझा नमस्कार। उपस्थित मंचावरील सर्व सेवक सर्वांना माझा नमस्कार। उपस्थित सेवक सेविका, बालसेवक बालसेविका सर्वांना माझा नमस्कार। तर आतापर्यंत 4 तत्व 3 शब्द 5 नियम आलेले अनुभव आणि मानव जागृती या विषयावर या ठिकाणी बैठक सुरू आहे आणि प्रत्येकाने सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे। आपल्या अनुभवातून, आपल्या विचारातून आपले या ठिकाणी अनुभव, आपले विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत। आता सांगण्याच्या किंवा मला बोलण्याचं राहिलं काही असं म्हणता येणार नाही। मानव धर्म एवढा अखोल आहे की जेवढा गहरामध्ये जाहला तेवढं कमी आहे, जेवढं शोधण्याचे कार्य कराल तेवढं कमी आहे। आपण शोधन करत नाही। कोणीतरी सांगितलं येतं की बाबांनी भगवंताचं शोध केलं, खरी गोष्ट आहे। बाबांनी शोधण्याचे कार्य केले म्हणून बाबाला मिळालं। आम्ही शोधतच नाही, आम्हाला काही मिळणार नाही। आम्ही ऐकता पाहतो देगारी आणि जुनी मन आहे मलगावरी, आणि ही मान या मार्गात खोटी ठरलेली आहे। ही मन या मार्गाला लागू नाही, खोटी ठरलेली आहे। बाबांनी शोधला सैतान कोण आणि भगवान कोण। बाबाचे ते संशोधन होतं आणि बाबाला त्याचं उत्तर मिळालं की भगवान कोण आणि सैतान कोण। आणि तो परमेश्वरांनी बाबांच्या समोर परिचय करून दिलं आणि बाबाचं आत्मबल मजबूत झालं आणि तोच आत्मबल आम्हा सेवकांच्या कामी पडलं आणि म्हणून आपण सुखी आणि समाधानी जीवन जगत आहोत। बाबांचं आत्मबल कामी पडलं। भगवंतानी बाबाला परिचय करून दिलं। आता बाबा एक मानवच होती। बाबा म्हणायचे तुम्ही तसं मी म्हणे, जसे आम्ही आहोत तसेच बाबाही होते। जसं आम्ही अंधश्रद्धेत होतो, आम्हाला परिचय नव्हता, त्याच पद्धतीने बाबालाही परिचय नव्हता। हनुमानजीची प्राप्ती केल्यानंतर सुद्धा बाबाला खऱ्या परमेश्वराचा परिचय झाला नाही। आणि जेव्हा खऱ्या परमेश्वराचा परिचय झाला, एका भगवंताने आपला परिचय दिला, तेव्हा बाबाला वाटलं मैं कितना अज्ञान हूं, भगवान मेरे पास होकर भी
मैं भगवान को कितना लंबा ढूंढ रहा हूं. आणि आपण सुद्धा तेच आहोत. अरे अनेकात असताना आपल्यापाशी भगवान होता, अनेकात असतानाही भगवान होता आणि आताही भगवान आहे. बाबांनी काय केलं? बाबांनी आपली कल्पना समाप्त केली, आपले विचार समाप्त केले, जे अंधश्रद्धेने ग्रासलेले होते, जे वाईट विचाराने ग्रासलेले होते. नाहीतर पहिलेही मी मानवच होतो आणि आज मी मानवच आहोत. बाबांनी परिचय करून दिला की तुझा भगवान तुझ्यापाशी आहे. परंतु आम्हा सेवकांना परिचय झाला नाही, खरंच परिचय झाला नाही, म्हणून आम्ही स्वतः आचरण करत नाही. ज्या दिवशी खऱ्या अर्थाने परमेश्वराचा परिचय होईल त्या दिवशी आम्ही आचरण करू, नाहीतर आचरण करू शकत नाही. तुम्ही तसं मी आणि मी जसं होतो तसेच बाबा. आता ज्या ठिकाणी मुंडले साहेबांनी सांगितलं की लोकांची अजूनपर्यंत अंधश्रद्धा गेली नाही, तुमच्याच परिसरात नाही तर आमच्याही परिसरात तेच होतं आणि चालू आहे की ज्यांच्या घरी बाळकपण झाला, म्हणले साहेब बाळकपण झाला 6 महिना त्यांच्या घरी खायचं नाही. काही मिनिटाळ कल्पना, काही लोक ज्योत लावायची नाही. अरे मला सांगा, आता त्या सेविका ताईंनी खूप सुंदर अनुभव सांगून गेले. हरिभाऊ कुंभारे आणि त्यांची धाकटी बहीण वत्सलाबाई सदावर्ती जे अभाग्यास भाग्य प्राप्ती झाली. ज्या हरिभाऊ कुंभारेला पुत्र संतान प्राप्ती नव्हती आणि त्या बाबांच्या कृपेने त्यांच्या धाकट्या बहिणींनी आपला पुत्र दान दिला. ती कृपा त्या परमेश्वराची होती. हरिभाऊ कुंभार या वत्सलाबाईची नव्हती. घडवणारा भगवान आहे, निमित्त मात्र आम्ही आहोत. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत. ज्या वेळेस पुत्र प्राप्ती नव्हती त्यावेळेस त्या सृष्टीच्या रम्याताला, त्या सृष्टीच्या रचनेला आम्ही विनंती करतो की हे भगवान बाबा हनुमानजी, महान त्यागी बाबा जुंदेजी, बाबा तुमच्या नावाची ज्योत लावण्याकरिता माझ्या घरी पारणा हल्ला पाहिजे, माझ्या घरी पुत्र प्राप्ती झाली पाहिजे. आम्ही त्या सृष्टीच्या रचनेला विनंती करत असतो, प्रार्थना करत असतो. आणि ज्या दिवशी परमेश्वर आमच्या कर्मानुसार आम्हाला इच्छानुसार भोजनाच्या तत्वानुसार योग देतो आणि त्याच परमेश्वराची ज्योत आपण बंद ठेवतो. ही आपली एक कल्पना किती सुंदर आहे. सांगण्याचे तात्पर्य हेच आहे मात्र की आपण अजूनपर्यंत अंधश्रद्धेतच ग्रासलेले आहोत. म्हणून आपल्याला काही समाजातले लोक आपली वागणूक पाहून आपल्यावर टीका टिप्पणी करतात. ना ते बाबांनी म्हटलं आहे, जो सेवक तत्व शब्द नियमाचे आचरण करेल, सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण करेल, त्याला कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही, त्याच्यावर कोणतेही संकट येऊ शकत नाही. आणि आली जरी का तर तो सृष्टीचा रचेता आपल्या पाशी स्वयं विराजमान आहे. ती दैवी शक्ती बाबांनी जी प्राप्त केली ती आपल्या पाशी आहे ना. भगवंत माझी आहे तो एवढा आत्मविश्वास तर तुम्हाला आहे, कारण तुम्ही वचन दिलं. तुम्ही भगवंताला वचन दिलं. कोणीतरी सांगितलं, आमचे मेश्राम साहेबांनी, त्यांनी 2 शब्दाच्या माध्यमातून सांगितलं की कितीतरी धर्मपंथ पाहिले, वचन नाही दिले कुणी. खरी गोष्ट आहे, पुष्कळ धर्मपंथ पाहिले, बऱ्याचशा मार्गात गेलो, अरे मी सुद्धा गेलो,
पण कुणाला वचन दिलं नाही. कुणाला वचन दिलं नाही आणि आपण मानव धर्मात प्रवेश केलो आणि वचन भगवंताला. म्हणून त्या ठिकाणी मी सुद्धा त्या लाईनीचा उपयोग करण्याच्या माध्यमातून बोलू इच्छितो की कितीतरी धर्मपंथ पाहिले, वचन नाही दिले कुणाला. कितीतरी धर्मपंथ पाहिले आणि मानव धर्मात प्रवेश करून वचन दिले कसे भगवंताला. आपण त्या परमेश्वराला, त्या सृष्टीच्या रचनेला वचन दिलं. मग खरंच विचार करायला हवा आपण की दैनिक जीवन जगत असताना सकाळला जेव्हा आपण उठतो, भगवंताला विनंती करतो, त्या विनंतीनुसार आपण दैनिक जीवनात चालतो का. विचार करा, आत्मचिंतन करा, संशोधन करा. आपण संशोधन करत नाही आणि संशोधन करत नाही, त्याच्यामुळे आम्ही आज पण कर्मभोगीशी होतो. आणि बाबांनी आपल्याला कर्मयोगी बनवलेला आहे. बाबा म्हणायचे की या मार्गाचा सेवक कर्मयोगी आहे म्हणून, आणि आम्ही भोगी आहोत, योगी नाही. कारण योगी जरी बनलो असतो ना तर मेल्यासारखं जीवन जगलं असतं. या बैठकीमध्ये शिस्त पद्धतीनं बसलं असतं, अरे आचरणात स्वतः नियम आणले असते, पण आम्ही आचरणात न आणता फक्त बळबळ करण्याचे काय. नाही जरी लाईन आली, फक्त ऐकण्याची क्षमता जरी असेल तर तुमच्या त्या कान्या कोपऱ्यापर्यंत आवाज येईल. तुम्हाला असं वाटते हे लोक फ्री आहेत. हो, एवढी धावपळ करावं लागते, एवढं मानवी जीवनात संघर्ष आहे आणि त्या संघर्षामधून मी खूप बुजत आहे. मला येण्यास वेळ नव्हती, बिलकुल वेळ नाही. टाइम इज मनी. प्रत्येक मिनिटाला पैसा कमवा, आठाने कमवा, चाराने कमवा, सकाळी 5 ते संध्याकाळी 9-10 वाजे. टाइम इज मनी. आणि बाबांनी त्या मनीला म्हणजे नाशिवंती धनाला महत्व दिलं नाही, त्या परमेश्वराला महत्व. आणि ती कार्य आम्ही 2014 पासून करण्याची प्रयत्न करतो. 2014 पासून आताची कार्य 100, 150, 200 किलोमीटर आम्ही 2 व्हीलरनं जातो. रात्रात्री पूर्ण नाईट मारून सन्या त्या गावून वापस येत होतो. आम्हाला त्या परिसरातले शोक म्हणायचे, तुम्ही शोक होऊन गेले म्हणून. 150 किलोमीटर 200 किलोमीटर 2 व्हीलरवरून येता म्हणून. भगवंताची गोडी होती, काहीतरी आम्हाला शिकायचं होतं, आम्हाला जीवन बनवायचं होतं, म्हणून आम्ही त्या तेवढ्या दूर जातो. गोंदिया कुठे, सापोली कुठे, तुमचं कुठे, मोहाळी कुठे, त्या तुमचं ते कुठे. रात्री 9 वाजता निघायचे, रात्री पहाटे 3 वाजता घरी यायचे. रात्रभर गाडी चालवायची 3 तास. तसे कार्य. कधी पाणी आहे, उन्हाळा आहे, हिवाळा आहे, पावसाळा, कधी परवा नाही. तर मानव धर्माचे कार्य आणि त्याच्याच पुण्य करतात ते कार्य. जे कर्म आम्ही केले त्याच्या फळ आम्हाला सांगायला मिळालं. बाबाने म्हटलं देई तोच घेईया म्हणे. अरे तुम्ही कळत नाही आणि फळाची अपेक्षा करता. आताच कुठेतरी म्हटलं या ठिकाणी कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका. आणि आम्ही काय करतो, फक्त फळाची अपेक्षा करतो, कर्म करत नाही. आज एखाद्या शोकाने म्हटलं, ही वास्तुस्थिती आहे. 2012ला मी मार्गाशी जुळलो. मार्गदर्शकाने म्हटलं भरल्या बरसातीमध्ये तू 20 किलोमीटरवर हवन घालवा, या 50 किलोमीटरवर हवन विधी सांगायला ज्या मी 2 व्हीलरनं जातो. कधी पाणी वाला होईन बा आणि अभार गर्जन आहे, असा आहे तसा मी कधी परवा केली. ते कार्य आम्ही मार्गदर्शकाच्या कधी शब्दाचे आराधन केलं नाही आणि आज सुद्धा करत नाही. आज मी मार्गदर्शक झालो तरी मग माझ्या मार्गदर्शकाच्या शब्दाचे आराधन करत नाही. हे कार्य
जो करल त्याचे आहे भगवान असे बाबा म्हणायचे. आम्ही काय म्हणतो, फक्त विनंती केली म्हणजे आमच्या भगवान आहे, नाही का? आणि बाबाने काय सांगितलं, बाबांचे कसे शब्द होते, जो करल त्याचे आहे भगवान. फुकट नाही भेटणार म्हणे, जो करत नाही त्याच्या भगवान नाही आहे. आम्हाला वाटतं की फक्त मार्गात आलो, विनंती केलो, प्रार्थना केलो म्हणजे भगवान आमच्या बापाच्या नौकर भेटला भगवान, असा नाही म्हणे बाबा. शब्द कसे होते ते लक्षात ठेवा आणि खरंच त्या शब्दावर चिंतन मनन करा. हे काळाची गरज. आम्ही फक्त ऐकतो, चिंतन मनन करत नाही की खरं नेमकं खरं काय. एक मनाने गळी फुंकले सोनारे आणि इकडून तिकडून गेले वर. आम्ही या बैठकीत बसतो का खरंच विचार करा, आपल्याला कधी खरंच एवढी वेळ आहे. आज कोणी 200 रुपये, कोणी 500 रुपये, कोणी 300 रुपये, जे ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं रोजी सोडून या ठिकाणी भगवत कार्याला येतो. आम्ही लोक आपला धंदा पाणी मागं टाकून सर भगवत कार्याला तो. खरंच वाटते तुम्हाला की वेळ असेल म्हणून? पुन्हा पाचीच वेळ नाही. आज एवढा धावती पडतीचा काळ आहे, या काळात कुणाला वेळ नाही. मग या ठिकाणी जेव्हा आपण येतो तर या ठिकाणून काहीतरी शिकून जाण्याचा प्रयत्न करावा, काहीतरी ऐकून घेण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपल्या जीवनात आपले कर्म बनवण्यास मदत होईल. अरे कर्माची व्याख्या कोणीतरी बोलून गेलं या ठिकाणी की कर्म कशाला म्हणतात. कर्माची व्याख्या नाही समजली खरी. विनंतीचे अर्थ माहीत नाही. बऱ्याचशा लोकांना विचारतात, विषय बहुत लंबे आहे की विनंतीचे अर्थ काय आहे, विनंती कशासाठी केली जाते, विनंती का बरं करतो, विनंती कोणाला करतो, कर्माची व्याख्या काय आहे. आपण कधी चिंतन करत नाही, मनन करत नाही. म्हणून त्या कर्माची व्याख्या साधना आहे, विचारात जीवाची आत्मा निश्चित झालेली आहे. आपली आत्मा निश्चित झालेली आहे असं मला बाळास मिळते. आणि खरी गोष्ट आहे. अरे पहिली आत्मा निश्चित होती ना, पहिला आत्मा निस्तेज नव्हती का? मार्गात येण्यापूर्वी आत्मा निस्तेजच होती, शरीराने जिवंत होतो, पण आत्मा निस्तेजच होती. बाबांनी या आत्मेला जंग काढलं आणि या आत्मेला चैतन्य बनवलं. आणि त्या चैतन्य बाबांनी त्या चैतन्य बनवलं त्या आत्मेला. आणि त्या बाबांनी सांगितलं की ते कंठात येऊन किंवा आत्मा जेव्हा जागृत होते. मला काही हरकत नाही, एखादी जरी अर्जंट काम आहे किंवा अर्जंट शब्द बोलायचे आहे तर बोलून घ्यायचे, चुपचाप राहायचे आपल्या जगात. पण नाही, आम्हाला सवय आहे बळबळ करण्याची. साधं सोपं गणित नाही. तुम्हाला वाटते की साधं सोपं गणित आहे. बाबा म्हणायचे की साधं सोपं गणित नाही म्हणे, आणि आम्ही सोडवलं नाही. आता बाबांनी सोडवलं म्हणून बाबाला परिचय केला. अरे ज्याला आपण सैतान समजत होतो तो भगवान निघाला. बाबाचे संशोधन कसं होतं. आणि आपण सुद्धा ज्याला सैतान समजत होतो तो भगवानच निघाला. परिचय आहे कसा? या मार्गाच्या प्रथम सेवक गंगारामजी रंभाळ, त्यांना बाबाला परिचय करून दिला. बाबांनी कसा परिचय करून दिला गंगाराम रंभाळला? गंगाराम रंभाळनी जेव्हा म्हटलं, आता बाबा पैलवान या नावाने प्रसिद्ध होते. आणि जेव्हा त्या गडीकर या व्यक्तीच्या क्लबमध्ये मग बाबा साईडला जाऊन बसायचे आणि त्याची परमेश्वराविषयी बाबा चर्चा करायची. आजचा सेवक कुठं चर्चा करते परमेश्वराविषयी? आज सेवक टवाळ क्या करते? बाबा त्या परमेश्वराविषयी त्या दुकानामध्ये चर्चा करायची आणि मी सुद्धा करत होतो. माझ्या परिसरातले काही सेवक बसले, पागल आहे म्हणे वाणी, पागल आहे म्हणे, पागल. निष्ठा उठला सुटला का मार्गाच्याच गोष्टी, उठला सुटला का परमेश्वराच्याच गोष्टी. आणि आता ते पागल म्हणणारे लोक आता समजले वाणी काय. आता ते जेव्हा फोन करतात आता ते लोकांना सांगतात की आम्ही पागल समजले वाणी. आणि बाबांनी त्या चर्चा करताना गंगाराम रंभाळनी बाबाला प्रश्न केला. पहलवान बोले, संसार में भगवान नहीं है,
संसार में भगवान नहीं है। क्यों? क्योंकि यादवराव महाराज आपला गंगारामजी रंभाड ते गुरु मार्गी होते आणि त्यांचे गुरु सोनार बाबा होते। हिंदू संस्कृती तेही वाढले होते। तो पहलवान बोले संसार में भगवान नहीं है। बाबा ने म्हटलं है, संसार में भगवान है तो आप दिखाओ बोले। गंगाराम रंभाड काय म्हणते बाबाला, आप दिखा सकते हो? दिखाओ बोले। भगवान ऐसी कोई वस्तु नहीं है, भगवान ऐसी कोई वस्तु नहीं है जो मैं हाथ में पकड़ के दिखा सकता हूँ। ये ग्लास है, ये ग्लास है, पकड़ के दिखा सकता हूँ मैं। लेकिन बाबा ने क्या कहा, भगवान ऐसी कोई वस्तु नहीं है जो मैं हाथ में पकड़ के दिखा सकता हूँ। चलो बोले तुम्हारे छप्पर में, तुम्हारे छप्पर में चलो बोले। आणि बाबा ते घेऊन गेले। अगरबत्ती आणि कापूर लावलं आणि बाबांनी जसं सांगलं गंगाराम रंभाडीने तसंच केलं। आणि बाबांनी गंगाराम रंभाडीने कापराची ज्योत लावली आणि कापराकडे गंगाराम रंभाड एक तार त्या कापराच्या ज्योतीकडे पाहू लागला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रूचे धारा वाहू लागल्या। त्या कापराच्या ज्योतीमध्ये परमेश्वर दिसला। ते म्हणून म्हणायचे आमचे शाहीर की बाबा बसले ध्यानी म्हणी ज्योत कापुराची लावली। बाबा बसले ध्यानी म्हणी ज्योत कापुराची लावली। आणि त्याच्या डोळ्याच्या अश्रूच्या धारा पाहून बाबाने म्हटलं कि भगवान की आत्मा के, भगवान की ज्योत के सामने गंगाराम जी बोले आपकी ज्योत कम पड़ गई। जिसको आप शैतान समझते थे वो भगवान निकला बोले। म्हणजे गंगाराम रंभाड ज्यांना शैतान समजत होता तो भगवान निघला आणि बाबांनी त्यांना परिचय करून दिला। सर्व परमेश्वर आहे, परिचय असा आहे आणि आमच्या अंतरात्म्यात परमेश्वराचा अंश आहे। तो कंठातून येऊन बोलते, मग आम्ही भगवान कुठं पाहतो? अच्छे विचार मानव के और बुरे विचार दानव के, पण आमचे वाईटच विचार आहे। मी पहिलं सांगितलं की बाबांनी आम्हाला वाईट विचारातून मुक्त केलं, वाईट विचारातून सोडवलं, त्या कल्पनेतून दूर केलं आणि चांगले विचार दिले, चांगले कर्म करण्यास आम्हाला प्रेरणा दिली। परंतु आज भी सेवक तसा करत नाही, कारण परिचय झाला नाही। बाबांनी परमेश्वराच्या विधीला सुरुवात केलं। 26 नोव्हेंबर 1945 पासून बाबा थांबले का? बाबा थांबलेच नाही। 26 नोव्हेंबर 1945 पासून बाबा थांबले नाही। आणि आमचे सेवक 11 दिवसाचे कार्य झाले की 15 दिवस थांबा। कोणी म्हणते मांस मटण खायच्या ऐवजी 2 दिवस थांबतो नंतर कार्य करीन, कोणी आपल्याच मतानं करते। पाहुणे आले जी पाहुणे येणार आहे। 6 जानेवारी 1946 ला 41 दिवसाची विधी समाप्त झाली। बाबा थांबले का? बाबा थांबले नाही। ज्या व्यक्तीने बाबाला मंत्र दिला त्या व्यक्तीकडे बाबा गेले, त्या व्यक्तीने बाबाच्या पाहुण्या नात्याने सन्मान केला आणि बाबांनी त्या व्यक्तीला सांगितलं की जो मंत्र दिला होता, म्हणजे जी विधी दिली होती ती विधी समाप्त झाली, तर समोर काय करायचे मार्गदर्शन करा। अरे बाबा तिथे थांबले नाही, त्या व्यक्तीने पुन्हा विधी लिहून दिली समोरची तिरिताल हवनाची। आता बाबाला असं वाटायला पाहिजे होतं की 41 दिवसाची विधी झाली, त्याला माझं संपलं, मला काय करायचं। पण बाबा थांबले नाही। बाबांचे ध्येय मजबूत होते, परमेश्वरी कार्य करण्यामागे, प्राप्ती करण्यामागे।
परमेश्वरी प्राप्ती करण्यामागे बाबांचे ध्येय मजबूत होतं. म्हणून मी ते मन काढली की हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. भगवत प्राप्ती करण्यामागे त्यांचा इरादा नेक होता. आणि तीर्थावनाची विधी त्या व्यक्तीने लिहून दिलं. आणि बाबा त्या दिवशी घरी आले आणि दुसऱ्या दिवशीपासून तीर्थावनाला सुरुवात झाली. हलाखीची परिस्थिती असून सुद्धा एका रात्री 3 हवन करायचे. 7-11-3 सूर्योदय होण्याच्या पूर्वीच हवनाची समाप्ती. 7 दिवसात 21 हवन केले बाबांनी. आणि आमच्या साध्या कार्याच्या सेवक हा 9 वाजता विनंती करते. साध्या कार्याच्या सेवक 9 वाजता विनंती करते आणि परमेश्वरी प्राप्ती करण्यामागे हा लागलेला आहे. आमचे तेलमासरे साहेब नेहमी सांगत असतात, मानव धर्म शिकवण नियमावली कधी ओपन करून पहा. त्या प्रथम फ्रंट पेजवर लिहिला आहे मानव धर्माची शिकवण. भगवत प्राप्तीचा मार्ग आहे, साधा काम नाही. आम्ही साधा समजून राहिलो, फक्त मार्ग म्हणजे मार्ग. कचरा खात्या म्हणे बाबा आणि कचराच वक्त्या म्हणे. खरी गोष्ट आहे. कचराच खातो आणि कचराच बाहेर काढतो. बिलकुल सेवक आणले या म्हणे. मी ती मार्गदर्शन करून राहिलो, सेवक बळबळ करून राहिले. बिलकुल सेवक आणले या म्हणे. आज मला असं वाटते म्हणे की मी 40 वर्षात सेवकांना काही शिकवू शकलो नाही. खरंच शिकवलं नाही बाबांनी का नाही शिकवलं हे विचारा. संपूर्ण शिकवलं. 6 शास्त्र 18 पुराण 4 वेदाचा अभ्यास बाबांनी 3 महिन्याच्या विधी अवस्थेत 1.25 महिन्यात केला. असं एकही संतान नाही केलं, एकाही संतांनी नाही केलं. ते कार्य बाबा जुमदेजींनी केलेले आहे. अरे बाबांनी सेवकांना आपल्यासारखं केलं. कोणी केलं आहे का? जे अनुयायी झाले इतरांचे, तुम्ही पहा इतरांच्या तुलनेमध्ये इतरांचे अनुयायी झाले, त्यांनी आपल्यासारखं केलं का सेवकांना? त्यांच्या अनुयायांना बाबांनी आपल्या सेवकांनी आपल्यासारखं केलं. आणि आपल्यासारखं केलं म्हणून आपले दुःख दूर होऊन आले. आणि परमेश्वरी कृपा आपल्या शब्दावर कार्य करून राहिलेली. असे बाबा पाहिले का तुम्ही? अरे गुरु बहुत पाले, पण बाबाला मी गुरु म्हणत नाही, आम्ही फक्त बाबा म्हणतो. महान त्यागी होते ते. आता गुरुची व्याख्याही पुष्कळ आहे आणि वेगवेगळी आहे. अरे ज्या व्यक्तीने 1 रुपया नाही घेतला, निष्काम भावनेने कार्य केले, कोणत्याही कसल्याही प्रकारची अपेक्षा नाही केली, मानव धर्माच्या प्रचारासाठी जनजागृती करता, एका परमेश्वराप्रती जागवण्याकरता बाबांनी कसल्याही प्रकारची अपेक्षा नाही केली. असे ते महान त्यागी बाबा जुमदेजी होते, ते आपले बाबा होते. बाबाला आम्ही समजू शकलो नाही. फक्त 25 वर्ष झाले, 30 वर्ष झाले, आणि कोणी म्हणते फक्त 50 वर्ष झाले. बस झाले तेवढे. समजलं नाही. समजलं असतं तर आम्ही स्वतः आचरण केलं असतं. बोलल्यानं होत नाही. म्हणून बाबाला समजा. सायंकाळची प्रार्थना कोणी दिली? प्रत्येक वेळ भगवत प्राप्ती करता, निष्काम कर्मयोग साधण्याकरता बाबांनी 4 तत्व दिले. भगवत गुणांचे 3 शब्द बाबांनी दिले. मानवी जीवना उंच आणण्याकरता, गृहस्थी उंच आणण्याकरता बाबांनी 5 नियम दिले. कोणी दिले? बाबांनी दिले. सर्व गोष्टी बाबांनी दिल्या. मग बाबा होते कोण? बाबा कोण होते? बाबाला समजून घ्या. बाबा साधारण मानव होते. अरे मानव रूपात जरी होते तर 1948 ला दोघांची आत्मा एक झाली होती, परमेश्वर रूपी झाली होती. विचाराने परिपक्व होते. म्हणून बाबा म्हणायचे
सेवक कुछ और बोले विचार असेल काही व्यवसाय म्हणे सेवक विचारणे या बैठकीत बसलाय तुम्ही मार्गदर्शक ऐकता म्हणून तुम्ही विचारणे या ठिकाणी मजबूत आहे काही वेळापुरते आणि बाबा पूर्ण होते ज्या दिवशीपासून परमेश्वराला वचन दिलं 3 ऑक्टोबर 1996 पर्यंत बाबांनी त्या वचनाचं पालन केलं आणि आम्ही काही वंशावणे उडूस विचाराने बाबा कोण होते समजून घ्या या मार्गाची रूपरेषा काय आहे ती समजून घ्या आणि आज खूप काळाची गरज आहे सोशल मीडियात आहे सोशल मीडिया असं प्लॅटफॉर्म आहे आता कोणीतरी सांगितलं मग अशी चॅटिंगच करत राहते आमच्या मित्रांसाठी खरी गोष्ट आहे पहा ना मोबाईल चांगला आहे आणि वाईट आहे पण आज आम्ही 90% लोक या मोबाईलचा 90% वाईट उपयोग करून राहिले 10% लोक चांगला करतात बरेचसे काही चांगले आहे घेण्याची आमची विचारधारा आहे कशी आहे ती आमच्या विचारावर अवलंबून 1993 ला एका मार्गदर्शकाने अनुभव सांगला माझ्या निवासस्थानी की बाबा कोण होती बाबा काय होती एक सेवक माझ्या बरोबर आला म्हणे आता पहा मार्गदर्शिका बरोबर सेवक गेले बाबाच्या निवासस्थानी जे मार्गदर्शक आहेत त्यांनी सांगितलं आता मी गेलो म्हणे बाबापाशी बसलो आणि तो सेवकही बसला रूपरेषा कशी आहे शब्दरचना कशी वापरली पाहिजे बाबाला बाबा जुमदेव म्हटलं पाहिजे आज बरेचसे त्या सोशल मीडिया पाहतो बरेचसे गाणे पाहतो सर्व काय आहे कचरा खात्याने कचरा वागते म्हणे बाबा खरी गोष्ट कचरा करून टाकला सर्व विचार येते कधी कधी मला की खरंच बाबांनी कशी मानव धर्माची रूपरेषा सांगितली आम्ही सेवक कशा विचाराने चालवून राहिलो कसं मार्गाला करून आलो या मार्गाची रूपरेषा आपण तडजोड करून आलो मार्गाच्या रूपरेषेची तो सेवक बाबाला बाबाजी म्हणायचा पहा बाबा निवासस्थानी बसले असताना बाबाला काय म्हणे तो बाबाजी म्हणे बाबाजी तो सेवक बाबाला बाबाजी म्हणते बाबाने त्याला 3 वेळा समजावून सांगितलं की बाबाजी नको बाबा म्हण 1 वेळा 2 वेळा 3 वेळा त्या व्यक्तीने बाबाला बाबा न म्हणता बाबाजी म्हटलं बाबाने 3 वेळा त्याला समजावून सांगितलं की बाबाजी नको म्हणू बाबा म्हण बाबा कोण होते तुम्ही समजून घ्या अरे स्वतः व्यक्ती बाबाला बाबा स्वतःला व्यक्ती बाबा म्हणते का त्या सृष्टीच्या रचनेने त्या परमेश्वराने बाबाला बाबा बनवलं भगवंतानी बाबाला बाबा बनवलं बाबा कोणी व्यक्ती नाही बाबा एक शक्ती आहे आता 3 वेळा समजावून सांगते बाबा त्या सेवकाला तो सेवक समजत नाही मार्गदर्शक त्याच्या ओरडला तुला समजत नाही का म्हणे बाबा काय सांगून राहिले की बाबा म्हण पण तू बाबाजी म्हणले तेव्हा तो सेवक बाबाला बाबा म्हणतो ही परिस्थिती आहे आणि आज पहिलं जुमदेव बोलावतात ना मग बाबा लावतात जुमदेव काय बोलतात हनुमान बाबा विचित्र शब्द काय आहे बरेचसे गाणे सॉंग लिहिताना मार्गदर्शनात ऐकतो हनुमान हनुमानाचे मार्ग हा मानव धर्म हनुमानाचे मार्ग हनुमान बाबा म्हणतो अरे त्या सृष्टीच्या रचनेला त्या दैवी शक्तीला बाबांनी नाव दिलं भगवान बाबा हनुमानजी आणि तुम्ही काय म्हणता हनुमान बाबा जुमदेव बाबा जुमदेवजीच म्हणावं लागल पहिलं बाबा आहे नंतर जुमदेव शब्द रचना कशी आहे आता कुणाला त्या सेवकाला लाजही वाटत असेल बाबाला बाबा म्हणायची बाबाजी म्हणे अनुभव पुष्कळ आहे एक सेविका मुलगी बाबाच्या दर्शनाला बाबाच्या निवासस्थानी गेली
आणि ती लाजली. कशा करता? बाबाला नमस्कार घेण्याकरता लाजली. नमस्कार या शब्दात काय आहे? आदरपूर्वक, प्रेमपूर्वक, सप्रेम हे तुम्ही लावू द्या, मी ना कराल, हे सर्व तुमचं व्यर्थ आहे. त्या नमस्कार या शब्दामध्ये काय आहे? आदर आहे, नम्रता आहे, प्रेम आहे. अरे आत्मेचा परिचय झाला, त्या परमात्माचा परिचय झाला ना, नमस्कार म्हटलं की नाही तरी त्या परमेश्वराच्या, त्या सृष्टीच्या निर्मात्याच्या, त्या दैवी शक्तीचा आदर होतो. अनुभव पुष्कळ आहे आणि बोलण्यालायक पुष्कळ आहे. ते म्हणून पहिला सांगितलं ना, कोणी कोणी म्हणतात सांगण्यालायक काहीच नाही. अरे सांगण्यालायक एवढं आहे की संपतच नाही. जेवढं घरामध्ये जहाल तेवढं चाललं, एवढं आहे. म्हणून जाता जाता मी एवढंच बोलू इच्छितो, कारण वेळ जास्त घेतली मी 5 मिनिटं गहू, की सर्वांसाठी एकतेची भावना असावी, एकतेने कार्य करावे. आपण बाबाचे सर्व सेवक आहोत, एका परमेश्वराची लेकरं आहोत. आणि आज या गावची परिस्थिती या ठिकाणी बोलूनच गेली, त्याच्यावर मी बोलणार नाही, कारण सर्वांना माहीत नाही का. म्हणून जाता जाता मी एकच लाईन, दोनच लाईन म्हणू इच्छितो आणि एकच विनंती करू इच्छितो त्या परमेश्वराला, की एकच मागणं मागतो, एकच मागणं मागतो त्या सृष्टीच्या निर्मात्याला, त्या दैवी शक्तीला. एकच मागणं मागतो त्या सृष्टीच्या रचत्याला. एकच मागणं मागतो त्या माझ्या भगवंताला, सुखीदेव भगवंता, माझ्या बाबांच्या सर्व सेवकाला, माझ्या बाबांच्या सर्व सेवकाला. एवढं बोलून मी आपल्या शब्दाला या ठिकाणी विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार.